Hello dear students. In last period we had discussed about the fourth kingdom, Kingdom Plantae, and in this period we are going to discuss about the fifth kingdom, which is Kingdom Animalia. So let's learn about Kingdom Animalia. Remember, the classification that we are learning about was given by R.H. Whitaker, and we are moving towards the classification under Kingdom Animalia. किंगडम ॲनिमलिया अंतर्गत येणाऱ्या वर्गीकरणाला आपण शिकणार आहोत. तर पाहूया किंगडम ॲनिमलियाचं वर्गीकरण कसं होतं ते. लक्ष द्या, मी फळ्यावरती एक फ्लो चार्ट बनवतोय. त्याला आपण सुरुवातीला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातील नावांकडे बारकाईने लक्ष देणार आहात, प्रोनाउन्सिएशनकडे लक्ष देणार आहात आणि स्पेलिंग्सकडे सुद्धा. चला तर पाहू त्याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने होतं ते. पहा बाळांनो, लक्ष द्या. व्हॉट वी आर क्लासिफाईंग किंगडम ॲनिमलिया ऑर्गॅनिझम्स. आपण किंगडम ॲनिमलिया ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय करत आहोत. सो व्हॉट वी आर क्लासिफाईंग किंगडम ॲनिमलिया Okay, keep in mind we are classifying the organisms of Kingdom Animalia. Kingdom Animalia ची जे ऑर्गॅनिझम्स आहेत बाळांनो, ती मेजर दोन सब किंगडम मध्ये क्लासिफाय करता येतात. दोन सब किंगडम मध्ये त्याचं क्लासिफिकेशन आपल्याला दाखवता येतं. ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम ॲनिमलिया आर क्लासिफाईड इनटू टू सब किंगडम्स. विच आर द टू सब किंगडम्स? ह्यामध्ये जी सब किंगडम्स आहेत ती ह्या बेसिसवरती आहेत की त्यांच्याकडे नोटोकॉर्ड आहे अथवा नाही. नोटोकॉर्ड असणारे आणि नोटोकॉर्ड नसणारे अशा पद्धतीने यांचं वर्गीकरण केलेलं दिसतं. तर यामध्ये पहिला सब किंगडम जो आहे, द फर्स्ट सब किंगडम इज अबाउट कॉर्डेट्स. ओके, तर पहिला सब किंगडम आहे कॉर्डेट्स आणि ही जी दुसरा सब किंगडम आहे त्याला म्हणूया आपण नॉन कॉर्डेट्स. ओके, सब किंगडम कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. बाळांनो, नॉन कॉर्डेट्स मध्ये आपण पुन्हा वर्गीकरण काय होतं ते बघूया. नॉन कॉर्डेट्स आर फर्दर सब डिवायडेड. नॉन कॉर्डेट्सला पुन्हा सब डिवाइड करण्यात आलेलं आहे 10 वेगवेगळ्या फायलम मध्ये. नॉन कॉर्डेट्स आर अगेन सब डिवायडेड इनटू 10 फायलम्स. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट देअर नेम्स. आता आपण त्यांची नावं पाहणार आहोत. हिअर वी आर गोइंग टू सी अबाउट द नेम्स. सी हिअर द फर्स्ट वन अमॉंग द 10 phylums which are under non-chordates are protozoa. असं आपण या पद्धतीने लक्षात ठेवणार आहात. नेक्स्ट वन इज पोरीफेरा. See here, PORI पोरी, FERA फेरा, पोरीफेरा. नेक्स्ट वन इज निडारियन्स. CNI निडारिया. CNI डा RIA रिया. निडारियन्सलाच दुसरा शब्द आहे बाळांनो, यांनाच आपण म्हणतो सिलेंटरेट्स. निडारियन्स आर ऑल्सो नोन ॲज सिलेंटरेट्स. COELENTERATA सिलेंटरेटा असं निडारियन्सचं दुसरं नाव आहे. द नेक्स्ट सब फायलम इन नॉन कॉर्डेट्स, द फोर्थ वन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इज प्लॅटीहेल्मिन्थस. PLATYHELMEN प्लॅटीहेल्मिन्थस. प्लॅटीहेल्मिन्थस इज द फायलम अंडर नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्सच्या खाली येणारा हा फायलम आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. यानंतर येतो ॲस्कहेल्मिन्थस. हेल्मिन्थस HELMENTHS. ॲस्कहेल्मिन्थस इज द फिफ्थ फायलम अंडर नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स मध्ये येणारा ॲस्कहेल्मिन्थस हा फिफ्थ फायलम आहे. त्यालाच दुसरं नाव आहे निमॅटोड्स. काय म्हणतात त्यास? निमॅटोड्स हे त्याचंच दुसरं नाव. दीज आर ऑल्सो नोन ॲज निमॅटोड्स और निमॅटोडाज. ऑर्गॅनिझम्स बिलॉंगिंग टू ॲस्कहेल्मिन्थस आर नोन ॲज निमॅटोड्स. नेक्स्ट फायलम इज ॲनेलिडा. बाळांनो, ह्यात जे कुठले शब्द येत आहेत त्यांना एक विशिष्ट अर्थ आहे. त्या अर्थाला सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. सी 1 2 3 4 5 6 6th one. The seventh one after Annelida is Arthropoda. It is Arthropoda. ARTHRO.
Poda, poda. Arthropoda is seventh subphylum under non-chordates. Next one is mollusk, mollusca, mollusca. The next one after the 8th, 6th, 7th, 8th, 9th one is echinodermata, echinodermata, echinodermata. And the last one, the 10th phylum under non-chordate is hemichordata. या पुढचा जो लास्ट आहे तो आहे hemichordata, DATA. So these are the 10 phylums under सब किंगडम नॉन कॉर्डेट्स. तर ह्या पद्धतीने यांचं वर्गीकरण केलेलं आहे. नॉन कॉर्डेट्समध्ये 10 फायलम येतात. चला तर वर पाहूया आपण कॉर्डेट्समध्ये. कॉर्डेट्समध्ये ही नॉन कॉर्डेट झाली आणि ही आहेत कॉर्डेट्स, सब किंगडम कॉर्डेट्सची मेंबर. सब किंगडम कॉर्डेट्सला एकाच फायलममध्ये डिवाइड केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आणि तो फायलम आहे कॉर्डेटा. फायलम कॉर्डेटा. फायलम कॉर्डेटामध्ये जे डिव्हिजन होतं ते 3 सब फायलममध्ये होतं. द 3 सब फायलम्स इन विच फायलम कॉर्डेटा इज डिवायडेड. फायलम कॉर्डेटा ज्यामध्ये डिवाइड होतो ती 3 सब फायलम्स आपल्याला पाहायची आहेत. फर्स्ट वन, सेकंड अँड थर्ड. सो वी आर गोइंग टू डिस्क्राइब इट नाउ. ओके, 3 यामध्ये फर्स्ट जो आहे, द फर्स्ट वन इज, यातला पहिला युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा यातला पहिला झाला युरोकॉर्डेटा. द सेकंड वन यातला दुसरा, फायलम कॉर्डेटा मधला दुसरा सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा. Cephalochordata. And the third one is very important one, vertebrata. म्हणजे आपण आपल्या जवळ आलोत, आपण आपल्या क्लासिफिकेशन मधील गटाच्या जवळ पोहोचलेलो. सर, तर ही युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि व्हर्टिब्रेटा ही फायलम कॉर्डेटा मधली सब फायलम्स आहेत. सो दिस इज द क्लासिफिकेशन. आता या व्हर्टिब्रेटामध्ये पहा बाळांनो, या व्हर्टिब्रेटामध्ये 6 क्लासेस येतात. व्हर्टिब्रेटामध्ये 6 क्लासेस येतात. ती 6 क्लासेस कुठली आहेत? सी हिअर, व्हर्टिब्रेटामध्ये जी येतात ती 6 क्लासेस, त्या 6 क्लासेसला आपल्याला पाहायचं आहे. वी हॅव टू डिस्कस अबाउट द 6 क्लासेस. फर्स्ट, सेकंड, थर्ड, fourth, fifth and last one, sixth. Okay, the first class under vertebrata. vertebrata मधल्या 6 पैकी पहिला जो क्लास आहे तो आहे सायक्लोस्टोमॅटा. ओके, सायक्लोस्टोमॅटा इज द फर्स्ट क्लास इन vertebrata. नेक्स्ट वन पायसेस, PISCES. पायसेस म्हणजेच फिश. हा जो ग्रुप आहे तो फिशचा ग्रुप आहे, माशांचा गट, फिश. देन आफ्टर इट इज एम्फिबिया, AMPHI, एम्फिबिया. नेक्स्ट वन आर रेप्टाइल्स, REPTILES. नेक्स्ट वन आर एव्ज. एव्ज म्हणजे ग्रुप ऑफ बर्ड्स. हा बर्ड्सचा गट आहे. दिस इज द ग्रुप ऑफ बर्ड्स. अँड लास्ट वन इज अबाउट अस ओनली. आपण येतो त्याच्यामध्ये मॅमॅलिया, मॅमॅलिया. ओके, दिस इज द क्लास इन विच वी आर इन्क्लुडेड. तर ही व्हर्टिब्रेटामध्ये येणारी 6 क्लासेस आहेत. व्हर्टिब्रेटाचं क्लासिफिकेशन कशात झालं? इट इज क्लासिफाईड फर्दर इंटू 6 क्लासेस. ओके, 6 क्लासेस. पहा एकदाच या पूर्ण चार्टला लक्षात घ्या. आपण या चार्टमध्ये ज्या ज्या फायलममध्ये, सब फायलममध्ये जी उदाहरणं येतात त्या उदाहरणांना एकदाच लिहून घेऊया आणि ती उदाहरणं घेतल्यानंतर या चार्टला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं याबद्दल एक ट्रिक पाहणार आहोत. तर हा चार्ट एकदाच तुम्ही लिहून घेणार आहात. लिहून घ्या.
तर बाळांनो, ही आहेत क्लासिफिकेशन. हे आहे क्लासिफिकेशन जे की आपण पाहतो किंगडम ॲनिमलियामधील ऑर्गॅनिझम्स आहे. आणि ह्यातील ज्या गोष्टी आपणास लक्षात ठेवण्यासाठी काही कठीण वाटत असतील त्या म्हणजे नॉन कॉर्डेट्सचं फर्दर क्लासिफिकेशन ह्या वेगवेगळ्या फायलम्समध्ये झालेलं, त्याचा सिक्वेन्स कसा लक्षात ठेवावा त्याच्यासाठी एक सेंटेन्स आहे. सी द सेंटेन्स इज हिअर. हे सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दिस वन इज द सेंटेन्स. व्हॉट इट इज हिअर? इट इज प्रिटी पॉवरफुल कॅट. सी हिअर, प्रिटी पॉवरफुल कॅट्स. नेक्स्ट वन, placed, P for placed an apple around a mouse which makes echo. echo मध्ये हेमिकॉर त्यातला इको. अशा पद्धतीने ते जे वाक्य आहे, प्रिटी पॉवरफुल कॅट प्लेस्ड an apple around a mouse which makes इकोस. यामध्ये ही दोन शब्द तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत. तर त्या वाक्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने एकदाच लिहून घ्या आणि त्या वाक्यानुसार त्याची जी इनिशियल्स आहेत त्या इनिशियल्समध्येच ही सर्व फायलम्स आलेली आहेत. नेक्स्ट एक तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक म्हणून तिथे एक वाक्य, त्या वाक्याकडे लक्ष द्या. इट इज अबाउट द सब फायलम्स डिव्हिजन. सब फायलम कॉर्डेटाज डिव्हिजन. कॉर्डेटाचं डिव्हिजन जे झालं ते झालं युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा अँड नेक्स्ट वन इज व्हर्टिब्रेटा. या तीनमध्ये जे डिव्हिजन झालं त्याच्यासाठीचं ते वाक्य आहे. ते वाक्य तुम्ही लक्षात घ्या. यू क्लॅप्स व्हर्टिकल. यू क्लॅप्स व्हर्टिकल. सो दीज आर द सबफायलम्स अंडर फायलम कॉर्डेटा. यू क्लॅप्स व्हर्टिकल. आणि ह्यानंतर मात्र ही जी 6 क्लासेस येतात या क्लासेसला तुम्हाला पुन्हा वाचून अभ्यास करून लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी तुम्ही हिंट बनवू शकता, ट्रिक बनवू शकता. सायकलवरती फिश जात होती, त्या फिशला ॲम्फिबियन्सनी खाल्लं आणि हे ॲम्फिबियन्सला खाण्यासाठी सापा आली, रेप्टाईल्स आली. या रेप्टाईल्सला बर्ड्सनी खाल्लं आणि त्यांच्या सर्वांच्या वर जर त्यांना संपवायला कोणी असेल तर मॅमल्स आहेत. सो दिस इज वन ऑफ द ट्रिक दॅट यू कॅन यूज. सायकलवरती फिशेस गेल्या, फिशेसला ॲम्फिबियन्सनी खाल्लं, त्यांना रेप्टाईल्सनी, आणि रेप्टाईल्सला खाण्यासाठी पक्षी आले म्हणजे सापांना खाण्यासाठी पक्षी आली आणि नंतर मग मॅमेलिया. हे तुम्हाला लक्षात राहण्यासाठी यांची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं मात्र पाठ करावी लागणार आहेत. धड्यातला हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता आपण या सर्व ऑर्गॅनिझम्सची जी युनिक कॅरेक्टर्स असतात, या सर्वांमध्ये कॉमन जी कॅरेक्टर्स आहेत त्याबद्दल बोलणार आहोत. तर किंगडम ॲनिमलियाचे जे मेंबर आहेत ती आपण पाहतो सेल्युलर ऑर्गनायझेशनच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर ही युकॅरियोटिक आहेत की प्रोकॅरियोटिक आहेत? यू नो अबाउट दॅट. दीज आर युकॅरियोट्स. ही सर्व ऑर्गॅनिझम्स युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असतात. दीज ऑल आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. आणि ह्यातील काही ऑर्गॅनिझम्स ही युनिसेल्युलर मायक्रोस्कोपिक आहेत तर काही मल्टीसेल्युलर आहेत. आपण या ठिकाणी पाहतो प्रोटोझोआ हा जो ग्रुप आहे, this group belongs to microscopic organisms. Okay, protozoa. So these may be unicellular or maybe multicellular. ओके, आता यातील मोड ऑफ न्यूट्रिशन काय बाळांनो? ही किंगडम प्लांटीमध्ये इन्क्लूड करता न येण्यासारखे आहेत, कारण यांच्यामध्ये जो सबस्टन्स प्लांटला एक विशेषत्व देतो तो सबस्टन्स नाही आहे. हिअर क्लोरोफिल इज नॉट प्रेझेंट अँड द मोड ऑफ न्यूट्रिशन दीज ऑर्गॅनिझम्स आर परफॉर्मिंग इज हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं बाळांनो, या सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचं रिप्रोडक्शन आहे. काही ऑर्गॅनिझम्स सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन दाखवतात, काही ऑर्गॅनिझम्स सेक्शुअल मोड ऑफ रिप्रोडक्शन दाखवतात. हा भाग पुढचा डिटेलमध्ये शिकावायचा राहिला तर त्यातील या ऑर्गॅनिझम्समधील सर्व सेल्स युकॅरियोटिक असतात. ही ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर असू शकतात किंवा मल्टीसेल्युलर असू शकतात. यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन जे आहे ते हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. यातला कुठलाही ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवत नाही. तर ही किंगडम ॲनिमलियाची जी मेंबर्स आहेत ती मोस्टली मोटाईल आहेत. ओके, आता मी शब्द वापरला आहे मोस्टली मोटाईल म्हणजे हालचाल करणारी आहेत. ओके, हालचाल दाखवणारी ही ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, तर अशा पद्धतीची काही तुम्हाला फीचर्स किंगडम ॲनिमलियामधील कुठल्याही मेंबरबद्दल कॉमनमध्ये बोलता येण्यासारखे आहेत. तर आज आपण 5 किंगडम्स बद्दलचं पूर्ण डिस्क्रिप्शन संपवलेलं आहे. फळ्यावरती ह्या पिरियडमध्येच फळ्यावरती तुम्हाला ह्या गटातील या प्रत्येक ग्रुपमधील
त्यांची एक्झाम्पल्स मिळणार आहेत लिहायला, ती सुद्धा लिहून घ्या. आणि आपण भेटूया पुढचा भाग, पाठातील जो महत्त्वाचा भाग राहिला आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब शिकण्यासाठी. त्या तयारीमध्ये राहा बाळांनो. आपण भेटूया पुढच्या पिरियडमध्ये क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब शिकण्यासाठी. तयारीत राहा.